पार कर पाकिस्तान पहुंची नागपुर की सुनीता एक बार फिर सुर्खियों में है। इस बार वजह है उसके मोबाइल में मिले तो संदिग्ध ऐप्स, जिसने जांच एजेंसियों की चिंता बढ़ा दी है। एलओसी पार कर पाकिस्तान गई नागपुर की सुनीता अब शक के घेरे में है। पहले उसने दावा किया कि वह स्टोन बिजनेस के सिलसिले में पाकिस्तान गई थी, लेकिन न तो इस दावे की पुष्टि हो सकी है और न ही कोई वैध दस्तावेज सामने आया है। इस मामले की अधिक जानकारी पुलिस उपायुक्त निकेतन कदम ने साझा की है। ती देखील एक प्राथमिक माहिती आहे आपल्याकडे चॅटिंग मध्ये, की मी जसं सांगितलं की सुरुवातीला जी चॅटिंग झालेली आहे ती बिझनेस अनुषंगाने झालेली आहे। ते क्रिस्टल जेम स्टोन्स असतात तर त्या अनुषंगाने झालेली आहे, परंतु त्या चॅटिंगचा जर पूर्णपणे विचार केला तर त्यातनं असं निष्पन्न होत नाही की तो बिझनेस अनुषंगाने झालेली असेल। इट वॉज जस्ट टू क्रॅक दी डिस्कशन विथ दी अदर पर्सन। त्याच्यामुळे त्यांनी ते बिझनेसचा एक विषय घेऊन ती चॅटिंग सुरू केली होती, परंतु त्यानंतर बिझनेसचं काही त्याच्यामध्ये नाहीये। अगदी बरोबर आहे, कारण ज्यावेळेस ही घटना घडलेली आहे त्यावेळेस इंडिया आणि पाकिस्तान, भारत पाकिस्तान यांच्यामध्ये अत्यंत तणावाचं वातावरण होतं आणि त्या काळात म्हणजे जवळपास 9 दिवस ही महिला जी आहे ती पाकिस्तानी एजन्सीच्या ताब्यात होती। तर त्यामुळे आपल्याला आधीपासूनच एक संशय होता की मोबाईल त्यांनी जो परत केलेला आहे त्यामध्ये काही स्पायवेअर किंवा मालवेअर असं काही इन्स्टॉल केलेलं असू शकतं का। त्यामुळे आपण सायबर एक्सपर्ट्सच्या मदतीनेच मोबाईलची सर्व अनालिसिस केलेली आहे। त्यामध्ये काही सस्पिशियस ऍप्स आहेत, परंतु त्यांची ओरिजिन काय आहे, वेदर इट वॉज इन्स्टॉल्ड बाय पाकिस्तानी एजन्सीज ऑर नॉट, हे आतापर्यंत क्लिअर झालेलं नाहीये। कारण बऱ्याचदा आजकाल आपण गेम्स इन्स्टॉल करतो, बरेच ऍप्स इन्स्टॉल करतो, तर ते अजून आपलं ते फॉरेन्सिक्स अनालिसिस मध्ये ते क्लिअर होईल नाही। ते अगदी ड्युबियस नावाने ते ऍप आहेत, त्याच्यामुळे ते नक्की कुठल्या प्रकारासाठी ते वापरले जाऊ शकतात हे सांगणं आता क्लिअर होईल। 2 ऍप असे माहिती दिली का नाही, त्यांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्या महिला आरोपीचे आपण स्टेटमेंट्स रेकॉर्ड केले। त्यांच्या माहितीनुसार त्यांनी कुठलीही संवेदनशील माहिती कुठे शेअर केलेली नाहीये किंवा मोबाईल आपण जे अनालिसिस केलेले त्याच्यामध्ये देखील आतापर्यंत असं संवेदनशील ठिकाणांची माहिती शेअर केली असेल असं कुठल्याही प्रकारे निष्पन्न झालेलं नाहीये। हो, आपण NIA मुंबई यांच्या टीमने आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला आहे। त्यांचे काही बेसिक क्वेश्चनायर्स असतात की त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट्स मधून ते प्रश्नांची उत्तरांचं अनालिसिस करून ठरवतात की याच्यामध्ये काही टेररिस्ट अँगल असू शकतो किंवा कसे। आपण ते ऑलरेडी त्यांच्याकडे सबमिट करणार आहोत, त्याच्यानंतर ते त्यांची स्पेशल टीम इथे पाठवतील आपल्याकडे नागपूरमध्ये। आणि आपण जे ज्युडिशियल कस्टडीसाठी पाठवलेले त्याच्यामध्ये पोलीस कस्टडीचा जो अधिकार आहे तो राखून ठेवलेला आहे। त्याच्यामुळे नंतर देखील अशी जर टीम आली NIA ची तर आपल्याला पुन्हा पोलीस कस्टडी घेऊन त्यांचं इंटरोगेशन करता येईल।